बरोबर आहे मामा, मजाच केली पाहिजे. ब्लॉगची सुरुवात करून दे ना. चालू चालू आहे का? चालू आहे चालू. नमस्कार मित्रांनो. गणपती बाप्पा. मित्रांनो 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत कर्जत नेरळला. आज आमचा प्रोजेक्ट आहे, फील्ड प्रोजेक्ट 4th सेमिस्टरचा. आज तारीख आहे 3 तारीख 26. तर आता आम्ही हॉस्टेलमधून निघालेलो आहोत. तर कॅम्पसमध्ये तुम्ही बघू शकता सगळे मुलं. It is an educational trip, so we are not here for enjoying the trip. We have to learn more because we are going to construct the roads. So today we are going to learn how the roads are constructed, how the level is. What's your expectation from your groups? We don't have any expectation with our group. I am sure that we are going to get a worst batch award like last time. Yes. And ma'am going to say unfortunately. Unfortunately, this time also you are not gonna get any award. भंडारे पै पण येतोय का साहेब? हा आयव्ही हेड अनिकेत भंडारे. भंडारे आयव्ही हेड आहे अनिकेत भंडारे. पुढच्या वर्षी जे आमचे सिनियर्स आहे ही पोझिशन अनिकेत भंडारेला देतात. माझं लॉगिन नाही विचार ना. करावा. तुम्ही बघू शकता प्रॉपर सगळे मुलं कसं त्याच्या गायडन्स मध्ये घेऊन चाललाय. ही पोझिशन ही त्याला भेटलीच पाहिजे अशी आमची सर्व इच्छा आहे. तुला काय म्हणायचं आहे आयव्ही हेड बद्दल? एनी वर्ड्स? मला वाटतं आयव्ही हेड हे फक्त आणि फक्त अशी पदवी जी फक्त अनिकेत भंडारेलाच भेटू शकते. नागोरीच आहे ती पदवी फक्त आणि फक्त अनिकेत भंडारेसाठीच आहे. ती खुर्ची कोणालाच भेटू शकत नाही. हम दादर पहुंच गए. सब लोगों को एकदम ठीक से मैंने दादर पहुंचाया है और इसने तो मैंने ये भी पहुंचाया दोस्तों. ये देखो तो ये जो है ना इसका परफ्यूम यूज करो आप, बहुत अच्छा है. मैम बाय. बंकर पांडा. So this time I'm expecting that my project will go in good condition because last time we got 4th prize and ma'am said that. From our B batch, what you want to say about our B batch and what is our tactics and B batch is very excellent batch, but that much not enjoyable like A and D batch because our people are distributed. Our people mainly distributed A and D batch. Only here 2 students from three students. I'm thinking that B batch is gonna lose. They are gonna get 4th number rank. No, first of all, always drop. Ranking is just a number. And last Jula लेकिन बाप को मत बोल. which are the things you want from this trip? I want from lot of experience. आता दादरवरून निघलेलो आहे. आता 1.5 आवरचा रूट आहे नेरळपर्यंत. I've been feeling so small. Watch the clock ticking. बरीच होतो माणूस उशीर होतो घरून यायला वगैरे. त्याच्यातून काय एवढं झाली या उशाने फक्त दार बंद काढला. हा हे ह्यानं 60. दादर पर्यंत काढलं जरा. हा ह्या हुशारनं. हा हुशार निसर्ग पाटील नावलंच दे निसर्ग पाटील. टेन्शन मतलब मेरा था देशी का कन्फर्म है. टेन्शन मतलब मेरा था देशी का कन्फर्म है. कॉलेज वाल्यांनी ना एक टाइम तो जेवण कमी करायला गेला होता. नाही ना डबल करा. तर आता नेरळ स्टेशनवर पोहोचलेलो आहात आणि TCनी आमच्या काही मेंबर्सला पकडलेलं आहे. त्यांना फाईन बसलेला आहे. फाईन किती बसला? 825 पर हेड. 825 पर हेड फाईन बसलेला आहे. मग 825 सगळ्यांचे मिळून 825 सगळ्यांची मिळून इकॉनॉमी fine भारताची पुढे बसलेला आहे. आणि या प्रकारे यांचं नुकसान झालेलं आहे. ॲक्च्युली आमच्या TA लोकांनी सांगितलं असतं की TC थांबणारच आहे, तर आमच्या पोरांनी काढले असते. खरं पोरांनी काढले नाही तिकीट, त्यामुळे पोरांचं लई नुकसान झालेलं. राईट. आता पोरं जेवण कशी करतात? आणि पोरांनी पळाले पण नाही, पळू पण शकत होते ते पळाले नाही.
बिल आहे का प्रिंटेड असते रे तिने तुला लावलं तुम्हाला तिथे काय सांगते मी तुमच्याकडून 3 लोकांचे आणि 2 लोकांचे घेते म्हणे. एक तर माणूस पूर्ण शिकलेला पाहिजे, एक तर पूर्ण अनपड असा चुत्या नको. अरे एक बेसिक कॉमन सेन्स असतो की आपण जर कधी अंदर येऊन निघतोय तर डायरेक्ट आपण नेहरू स्टेशन काढू. तिकीट काढलं का? I'm gonna make a mistake. I just wanna feel alive. It's just what I do when I'm out. So try not to hold me down. Feel alive when I'm in this town. Look at those beautiful stars. I wanna drive a faster car. Nothing can break me. No, no, nothing can break. तर मित्रांनो आम्ही आता सगुणा बागला पोचलो आहे आणि अत्यंत खूप चांगली जागा आम्हाला ही भेटलेली आहे. आणि ह्या जागेवर आम्ही ह्या जागेचं कसं प्रकारे युटिलाइज करू शकतो ते आता बघू आता कसं होईल. पण ही जागा आम्हाला फार आवडली आहे आणि ह्या जागेला परत आम्ही एक वेळेस व्हिजिट करू आणि नक्कीच करू फॉर एन्जॉयमेंट ओनली. फॉर एन्जॉयमेंट अँड मे बी द नेक्स्ट सी ट्रेक हिअर. नाईस. आणि आता फायनली ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही फील्डवर आलेलो आहे. आता प्रत्येक ग्रुपला मॅम एक्सप्लेन करत आहे त्यांचं वर्क. आणि हे आमचं ग्रुपचं लीडर आहे, त्यांना खूप जास्त येतं, हे खूप हुशार आहेत. मजाक करतो, जस्ट किडिंग जस्ट किडिंग. हा प्रथम सामान पकडणारा माणूस साई आहे. नवीन साईट इज वॉकिंग. आता पॉईंट्स मार्क झालेले आहेत. हाऊ वॉज द शरबत? Sharbat is really very good and we like this hospitality. फायनली कोकम शरबत आता पिलेला आहे. कोकम शरबत एकदम बेस्ट होता. आता पॉईंट्स वगैरे ऑलमोस्ट सगळे मार्क झालेले आहे. फक्त रिडिंग्स घेत आहे आणि अँगल्स मेजर करत आहे. कोकम शरबत कैसा था? देखो थोड़ी भी गर्मी नहीं हो रही क्या? गर्जे व्हाट अबाउट यू? कितना ग्लास है? तिसरा चौथा. बिडकर एक नंबर आहे कोकम सरबत. हाईप जी मॅच होती मागच्या ब्लॉक मध्ये रोणवाळीच्या पाहू शकता तुम्ही. ती गोटे काय ना आमच्या इकडे खूप सावली आहे त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे. शाह नाही शरबत कसं आहे? बोरचाटे शरबत कसं होतं? सरबत मला तो लाल कलर बघून जरा डाऊट आहे. त्या लाल कलर कसा आला डाऊट आला. डार्क बिडू सांगू शकत नाही. बिडू बिडूच्या शरबत कसं होतं? आउट आहे का? बी बॅच सगळ्यात समोर चालू आहे. सगळ्या समोर बी बॅच सगळं झालं आमचं ऑलमोस्ट. काय नाव आहे तुझं? आर्यन आर्यन. हो, very- दिसला काय? हो भाई 6 लाइन. माथेरान नाही हे बारा जाऊ का पाण्यात? असं आणि म्हणतो केवढं झालं गोटे? 800 किती 800चा कसा असतोय? ए गोटे चला चला. तर आता फायनली स्टाफ घेऊन उभा आहे. 1:30 वाजलेला आहे. रिडिंग्स घेतो आहे पण रिडिंग्स येत नाही प्रॉपरली. आता ग्रुपचे लीडर येत आहे. ऑब्स्टिकल भरपूर आहेत. पॉईंट्स असे मार्क केले.
नाव लेट सी किती वेळ लागतो. 100 मीटर झालं फक्त. हा असा आपला जेवायचा मेन्यू आहे. काय एक्सपिरियन्स कसा होता आजचा ग्रुप लीडर भंडारे? कशी आहे क्वालिटी क्वांटिटी? डिलिशियस. गुलाबजाम किती आहे? हे 3 झाले. किती घेणार आहे? बस भाई शुगर आहे आपल्याला. आमचा याला इंट्रोड्यूस करतो. हा आमचा नवीन मेंबर विजय गिरासे. अशा जेवणानंतर गुलाबजामुन खाल्ल्यानंतर आणि ताक पिल्यानंतर आणि एवढे पापड खाल्ल्यानंतर जर आमच्याकडनं अपेक्षा ठेवता की आम्ही कामाला जाऊ, तर याला माझा जाहीर विरोध आहे आणि याच्यावर काहीतरी करावं अशी माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. काय वाटतं अर्धा घंटाचा नाव घेतला पाहिजे का? अर्धा घंटा तर सगळ्यात कमी, म्हणजे जे सगळ्यात कमी गोष्टी ते देऊ शकता आम्हाला. बरोबर आहे. मिनिमम 2 तासाचं, मिनिमम 2 तास. तर मित्रांनो, आज आम्ही एक अनोखा एक्सपिरियन्स बघितलेला आहे सगुणा बागमध्ये. तर खूप चांगला एक प्रोजेक्ट निपटवला आणि त्यानंतर आम्हाला जे एक झटका लागलेला आहे किंवा एक चांगला तुम्ही अनुभव म्हणा, तर ते आहेत आम्ही भेटलेले बिग नट्सचे ओजी क्रिएटर द इम्मा अँड द इम्मा 2. दाखव सगळ्यांना, दाखव. बाय बाय. And the one more guy is here. अर्ध गुज्जू भाई. गुज्जू भाई. हा चिन्मय तरसे यावर अन्याय करताय आणि अन्याय करणारी ही मुलगी आहे. ही स्टाफच नाही पकडत, बिचाराला उन्हात उभा करते. मला सांग, कुठल्या बॅचच्या मुलीने एखादा स्टाफ पकडलाय? अर्णवी आणि भूमी पकडते. हा, तर मी पण अजून मधून पकडते. ते बघ, ती पण पकडू तू शकते. माझ्या का मागे लागलास? मग मी नाही पण तू पकडू शकते. पकड ना, जाऊ बरा. आता नाही, थोडं सावलीत जाऊ. का बरं ना, हा रिडिंग घेतोय, ती हे करते. तर आता प्रोफाईल लेवलिंग झालेली आहे. आता मी ब्लॉक मेथडसाठी आलेलो आहे. तर इथं खूप मस्त सनसेट आहे, तुम्हाला मी दाखवतो. त्याचबरोबर इथं पूर्ण आपले ग्रुप मेंबर्स पण आहे. हे बघा किती मस्त सनसेट आहे इथं. तर आता आम्ही ब्लॉक मेथडचं सॉल्विंग करतो आहे. इथं पूर्ण ग्रुप सोबत काम करतो आहे. ब्लॉक मेथड तसं उद्या होणार होतं, पण ते आजच होतं. उद्या आम्ही माथेरानला जाणार आहे रेडियलसाठी. ब्लॉक सिम्पल आहे, बट थोडा टाईम लागतो आहे. Day 1 is over. आज खूप आम्हाला आनंद होतो. श्रीमान सौरभ गोटे यांच्याबरोबर आम्ही सर्वे सगुणा बाग या प्रोजेक्टमधला पहिला दिवस एकदम चांगल्यापणाने पार पाडलेला आहे. आमचे ओम गरजे. मॅगी, जरा टेल मी युअर एक्सपिरियन्स ब्रो. मला fully worked, fully like assed out, fully down. ओम गरजे. कष्ट करावं लागतं. एक रेंजिंग रोड आणि एक क्रॉस टॅब ना आणि टेप. मित्रांनो, पहिला दिवस आमचा झालेला आहे. पहिला दिवस संपलेला आहे. आज आमचं पहिलं प्रोसेस ब्लॉक काउंटरिंग झाली आहे. प्रोफाईल लेवलिंग झालेली आहे. प्रोफाईल लेवलिंग नंतर आम्ही ब्लॉक काउंटरिंगचे पॉईंट्स पूर्ण मार्क केलेले. तर ते उद्या सकाळी करू. आता आम्ही इथून सर्व निघालो. हा, उद्या माथेरान रेडियल काउंटरिंगसाठी माथेरानला चाललो. यस येतं. काय असतं रेडियल काउंटरिंग म्हणजे आपल्याला थेडर टेकायचं असतं. त्यात व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही काढायचं असतं. त्यात 30-30 याचं हे घ्यायचं असतं, काय घ्यायचं अँगल घ्यायचा असतो. आणि मग तुम्हाला आता त्याच्यानंतर रिडिंग घ्यायची असते. तुम्हाला आता आम्ही हा सगुणा बाग्समध्ये इथं ह्या आमच्या लोकेशनला इथं हॉर्सेस पण आहेत. ते तुम्हाला आम्ही दाखवतो पूर्ण कसे आहेत, काय कोणती ब्रीड आहे, काय त्यांचं तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू देतो. अर्पितचा घोडा बेबी हॉर्सेस. डायमंड
देवा तो 5 महिन्याचा पिल्लू आहे सफेद. तो 8 वर्षाचा होईल, 8-9 वर्षाचा टक्के. ते भीम जातीचं घोडं आहे, ते शिवाजी महाराजांच्या काळातलं ते ब्रीड आहे. हा म्हणतो गर्दी कसा आजचा दिवस? आजचा दिवस जरा हिट्टिकच होता. लय डेंजर आहे तेवढंच चालायचं कंटिन्यू. तरी चला बरं आहे, काहीतरी वेगळं शिकायला भेटतं. मजा आली का? कॅम्पस कसं आहे? ठीक कसं म्हणजे इथलं लोकेशन कसं आहे? सगुणा बाग खरंच मस्त आहे, म्हणजे पाणी वगैरे असं गार वाटतं. निसर्ग तुम्ही लोकेशन तर बघू शकता. लोकेशन खूप मस्त आहे. मित्रांनो फिरायला येत असेल तर 100% येऊ शकता तुम्ही. मस्त विजिटेड प्लेस. काय नाही भाई, पैसे देऊन एवढा फायदा नाही. सरळ आपल्या शेतात क्वालिटी माझं भाकर घेऊन जायची, झाडाखाली बसायचं. ए, बाजूला रे. फक्त हसू नका, फक्त हसू नका. बोला जय महाराष्ट्र. काय पाहिजे पोरांना आणखी? फक्त एक साऊंड पाहिजे पोरांना. आमचा हिंदुस्तान, आमचा हिंदुस्तान, आमचा हिंदुस्तान. भंडारे अरे बघवे आमचे रक्त तारा शिवसेना. पट्ट्या चल की. सगळेजण अरे आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. काही दिशातून बोलला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेनी जाऊया साथीनी, एका मुखातून हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. इस पल को मिलके आज ले जरा, मैं हूँ यहाँ तुम हो यहाँ, मेरी बाहों में आ. नजरा पडतील ग तुझ्यावरी, गल्ला गप्पारू करते सुनकरा. चल जाऊ बाजारी, चल गो पारू अहिर बाजारच्या टोपली माथ्यावर घेऊन येतेस का बाजारे. मी हाय गोली सोडला डोली मुंबईच्या की. आय लाय गो तारली पुनवाचा, मणी आनंद भावना डोळ्याच्या दुनियेचा. एखादी गोष्ट काही चांगली करावी. दुपारभर राब मेहनत करून आम्ही एवढं काम केलं. त्याच्यानंतर छोटीशी गोष्ट केली आम्ही. काठावर उतरलो, फक्त आम्ही उतरलो. बिचारे दिघ्याची काही गलती नव्हती रे, पाणी प्यायला पण जाऊ द्या काय नाही. तरी अपॉलॉजी स्किल्स थोड्या आता चांगल्या झालेल्या आहेत. थोडं कसं तरी आम्ही मॅडमला कन्व्हिन्स केलं आणि मॅडम म्हणाले उद्या तुम्ही रेडियल कॉन्टरिंग करणार आणि तिथे आम्ही तुला दाखवणार कसं असते. असं पण एक इन्फॉर्मेशन दिली की आतापर्यंत कोणत्याच बॅचनी असं कोऑर्डिनेटर उद्याचे कॉर्डिनेटर काय राहून